गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण रूप पाहता लोचने सुखराने उजाजने सोहावे
हरी पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य फळले बहुता दिवसा फळले बहुता दिवसा पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा कथा भाग्य उदयाचा कथा भाग्य उदयाचा कथा उदयाचा कथा साधु सन्मुख तो कैसा संत
महाराज मी सांगितलं बरं का माफ करते नाही या शला एक
Yeah.
पुण्य फळले बहुता दिवसा भव दुःखाचा पुण्य फळले दिवसा बहु भव दुःखाचा काय काय झालं 99% संत मंडळी काय सांगते अनंत जन्मीचं त्याच्यामुळे ते थोडस जमली होतंय गाथ्यामध्ये वेगळे पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा तसा झालो सन्मुख चुकैसा संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडी बहुत जन्माचे साखडी भव दुःखाची इथं जन्माचे म्हणतो आपण तिथं भव दुःखाची आहे भव दुःखाची साखडी कोंडाटले पुढे परब्रह्म सावळी आलिंगन संताची दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या टिकली आज फिटले माझी कोडी भव दुःखाचे साखडी कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य सुखी संताची आधालो लोटांगणी आलो पुढे भार देखुनी आज फिटले माझे कोडी भव दुःखाची साखडी कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे विठाला विठाला महायोग पीठे तटे विमरत्यावर मंडळे काय दातुम समागत्य तिष्ठन्तमानंद कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारे विद्येंच्यादि करुण तेचे वंदु श्री चरण श्री वृंजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः मस्तक ही पायावरी पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रजनी दिवाची या जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रजनी देवाची विठ्ठला विठ्ठला पुण्य फळली बहुता दिवसा भाग्य उदयाचा तसा झालो सन्मुख तू कैसा संत चरण पावलो प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो सालाबादापर्यंत चालत असणारा शारदीय नवरात्र उत्सव सोहळा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची जी कीर्तन रूपी पुष्प आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आयोजकाच्या वतीनं मला मिळालं हे माझं परम भाग्य समजतो. आयोजकाचे लाख लाख धन्यवाद. ज्या महात्म्यामुळे तुमच्या सर्व संत माईबापांच्या दर्शनाचा योग आला. आपल्या सर्वांचं हृदयस्थान प्रेमाची मूर्ती हरिभक्त परायण भगवताचार्य उद्धवजी महाराज कदम यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. त्यांच्या मातोश्रीचं देहावसन झालं त्यामुळं सर्व जबाबदारी तुमच्या सर्व मायबापावर पडली. पारसनाथ महाराजांचा फोन आला, बाबा तुम्हाला मी सकाळी स्टेटस बघितलेलं होतं, निरोप मिळालेला होता. काही हरकत नाही, आपल्याला खेळीमेळीनं करायचंय. प्रसंग जीवनामध्ये येत असतात. त्या माताला भगवान परमात्मा त्यांच्या चरणावर जागा देव. त्यांची कृतज्ञता आपण या ठिकाणी व्यक्त करू. शांती त्यांना ते भगवत कार्य करतात आहे. शांती कोणाला देतात का नाही? ज्याला शांती द्यायची त्याला काडी लावली आणि ज्याला शांती आहे म्हणायचो आपल्याला तो मुळातच शांत रूप आहे, आत्मा शांत रूप आहे म्हणून. पण ही आपली कृतज्ञता आहे. त्या मातेनं धर्म करता एवढं मोठं रत्न आपल्याला दिलं. त्या उद्धव बाबांचे लाख लाख धन्यवाद मानतो. तुम्ही सर्व संत मायबाप दुसऱ्या दिवशीच्या शिवेला भरभरून आले. तुमच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. उत्कृष्ट गायनाचार्य आयोजन व्यवस्थित आहे. सगळ्या महाराजांचे सगळ्यांचे नाव माहिती आहे पण सगळ्याचे नाव घेत नाही. आता 9 वाजले, 8 ते 10 आपला कार्यक्रम आहे. आता एका घंट्यामध्ये आपल्याला काय सांगायचंय? चौकड्याचा अभंग आहे, 4 चरणाचा अभंग. दुसरा दिवस असल्या कारणानं संतपर प्रकरणातील अभंग आहे. संताचं प्रतिजय महत्व. संत मिळाल्यानंतर भाग्याचा उदय कसा होतो? जोपर्यंत जीवनामध्ये संत येत नाही, जोपर्यंत खरा महात्मा जीवनामध्ये येत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाला आपल्या आलेल्या जन्माला सार्थक लागू शकत नाही. मायबाप संत जीवनामध्ये भरपूर आहे पण जगद्गुरु तुकोबाराय या प्रस्तुत अभंगामध्ये ज्या गोष्टीचं वर्णन करतात ते संत मिळायला कोट जन्माचं पुण्य लागतं. जरा बारीक लक्ष द्या. तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये अनंत जन्मीचं पुण्य एकत्र झाल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये उपरती निर्माण झाली आणि त्या उपरतीच्या माध्यमातून मला भगवंताकडं माझं मन ओढल्या गेलं, खेचल्या गेलं. पण खेचल्या गेल्यानंतर सुद्धा भरपूर इकडं जागा आहे. हा बरोबर या ना. पाऊस आला का? बरोबर येऊ दे दिवस ते विठाला विठाला. जन्माचा जन्म आणि मरणाचा जर प्रश्नाचा उलगडा करायचा असेल मायबाप, जन्म आणि मरणाच्या साखळ्यातून जर तुम्हाला मला सुटायचं असेल, जन्म आणि मरण राजाला टळलं नाही, भिकाऱ्याला टळलं नाही, गरीबाला टळलं नाही, श्रीमंताला टळलं नाही, पशु पक्षाला टळालं नाही. 84 लाख योनी असो की मनुष्य असो, दप्पी असो, तपी असो, नाही 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 नाही, भगवंत जरी या सृष्टीमध्ये आला तरी त्याला या सृष्टीतून धकावं लागलं मायबाप. पण आलेल्या देहाचं, आलेल्या जन्माचं सार्थक कशानं होईल? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये माझ्या आई वडिलांची पुण्याई फळाला आली, माझं भाग्य उदयाला आलं. काय झालं? पुण्य फळली बहुधा दिवसा. खूप दिवसानंतर पुण्य फळाला आलं. एकदम येत नाही ते. नाही 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 नाही, त्याला अनंत जन्मीचं तप लागत असतं आणि त्या अनंत जन्मीच्या केलेल्या सत्कर्माचा गाठुडं कुठं तयार होत असतं आणि त्या गाठुड्यातून पुण्य फळली बहुधा दिवसा. त्याच्यामुळे झालं काय? माझं भाग्य उदयाला आलं. भाग्य उदयाचा ठसा अगदी इतका उमटला तो. हो, धृत्ये चित्ते प्रतिष्ठायाम गोविंदा कार्यका स्थिरा. इतका ठसा त्याचा उमटला गेला का माझ्या अनंत जन्मीचं दुःख उसरण्याचं ताकद माझ्यामध्ये निर्माण झाली.
बहुधा जन्मापासून मी या ठिकाणी त्या शोधामध्ये आहे, त्याच्याकडे माझं लक्ष आहे, पण ती गोष्ट मला ओरिजिनल संत, परिपूर्ण निष्पृह निराकांक्ष आणि निस्वार्थ महात्मा जीवनात यावा लागतो. तुकोबाराय सांगतो, पुण्य फळले बहुधा दिवसा, भाग्य उदयाचा कसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. त्याच्यामुळं काय झालं, मला त्या संतांची ओळख झाली. निदान संत ओळखण्याची दृष्टीच मला आली बर का. संत सगळेच असतात बर का, पण तुमच्या आमच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तुम्हाला आम्हाला कोणते लागतात हे ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून आहे, ज्याच्या त्याच्या पुण्यावर अवलंबून आहे, ज्याच्या त्याच्या भाग्यावर अवलंबून आहे. पण तुकोबाराय सांगतात, काय झालं, संत जीवनामध्ये आले, भाग्याचा उदय झाला, ठीक आहे, बरोबर आहे. पण काय झालं, आजी फिटले माझे पुढे. बघा, काही म्हणत्या संत चरणी पावलो असा शब्द वापरतात. मी बरेच महाराज लोकांचं ऐकलं, पण देवडीकरांच्या गाथ्यामधला अभंग तुमच्या ग्रंथ संपदेमध्ये बे अभंग पहा, संत चरणच आहे, चरणी नाही. चरणी काय भानगड, चरण जोपर्यंत संत चरण रज लागत असत, चरण येत नाही तोपर्यंत चरणी भानगडच मला कळतच नाही. ज्याला करणी येते त्याला चरणी येते. संताला ह्या गोष्टी कळत नाही, संताला एकच गोष्ट कळते, आलेल्या जन्माचं सार्थक कशाला होईल ही गोष्ट त्यांच्या जवळ असते. म्हणून आजी फिटली माझी कोडी, हा आज माझं कोड उलगडलं. ते इतक्या जन्मापासून मी एका जन्मात नाही बरं का मोतिंगे महाराज, एका जन्मात नाही, 4 युगामध्ये सवयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. बरोबर, नामदेव महाराजांचा अवतार, जगद्गुरु तुका अवतार नाम दुःखाचे आम्ही बहुत जन्माचे साखरे म्हणतो. बहुत जन्माचं नाही, भव दुःख. आता बहुत जन्म मागचा कोणता होता माहिती का आपल्याला महाराज, आपल्याला मागचा कोणता होता माहिती का, आणि ढकल्यावर कोणता मिळेल माहिती का, जिंजुर्णी महाराज माहिती का, पुढचा कोणता आहे माहिती का, पिठ झाकल्यावर कळत असं कोणाला, तो भाग सोडून दे नाही. लोक पिठ झाकीचे की नाही, पुढचा कोणता मिळेल त्याचा माहिती का, तो कोणत्या याला गेला, वाकडे तिकडे आले म्हणजे वाकडे तिकडे एक येऊ का, म्हणजे मागचं माहित नाही, पुढचं माहित नाही महाराज. मग हे बहुत जन्मीचे नाही, बहुत जन्मी हेच करत आलो. काय केलं, संसारच करत आलो ना. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशनम इह संसारे खलु दुस्सारे कृपया पारे पाही मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. महात्मे सांगतात, अरे मूर्खा, अनंत जन्मीचा जर तप मनुष्य देह तुला मिळाला असेल तर त्या देहाचं तो सार्थक करायला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, अनंत जन्मीचं माझं जे काही माझ्या डोक्यामध्ये चालू होतं फुतांड, त्याचा मला आज उलगडा झाला. आजी फिटली माझी कुडी, भव दुःखाची साखडी. भव दुःख भावानं म्हणजे जन्म आणि मरणानं कोणाला सोडलं नाही. संत असो, जपी असो, तपी असो, कुणीही असो, त्याला मरावं लागतं. पण ते कोड मला ओरिजिनल संत, परंपरेचा महात्मा जीवनात आल्यामुळं माझं ते कोड उलगडलं. हो, गोंधाटले पुढे परब्रह्म सावळे. अरे देव नाही अशी जागा या विश्वामध्ये नाही, पण तुम्हाला आम्हाला कळत नाही. याला कारण अनंत जन्मीचं पाप, अनंत जन्मीची वासना आणि अनंत जन्मीचं कर्म. या तिन्ही कारणामुळे तुम्हाला आम्हाला देव कळत नाही. विठाला विठाला त्यानं माझ्या भव दुःखाचं कोड सोडलं पाहिजे. असं संत जीवनात यावा का त्यानं मला खऱ्या देवाची ओळख करून द्यावा. असं संत जीवनात यावा का त्याला मी तिन्ही गोष्टीची वाट लावावा. कर्माची, पापाची आणि वासनेची वाट लावायची कारण त्यानं सांगावं, त्याला संत म्हणतात. आणि तो अतिशय पुण्यानं मिळत असतो. हो, आणि त्याचा परिणाम काय होतो,
ज्यावेळेस बघा पहिल्या चरणामध्ये संत मिळायला पुण्य लागतं, दुसऱ्या चरणामध्ये मिळाल्यानंतर त्याचा प्रश्नाचं उत्तर मिळतं, उलगडा होतो, जन्माला का आलो याचा उलगडा होतो, तिसऱ्या चरणामध्ये त्याचा परिणाम सांगितला. बघा अशा संताला आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया. दिव्य झाली म्हणजे काय झालं, माझे चक्र फिरायला लागले का? नाही, दिव्य काया झाली याचा अर्थ काय? संत बघा जसं वायराला हात लागल्यानंतर झटका ताबडतो, मुंग्या किती महिन्याला तसा तसा बरं का महाराज, तसा संत जीवनात आल्यानंतर त्यांना ज्यावेळेस मी दुसऱ्या चरणातलं साधन केलं आणि साधन केल्यानंतर झालं काय, माझ्या देहावर परिणाम व्हायला लागला आणि देहावर परिणाम झाल्यानंतर परिपूर्ण चित्तवरी वृत्तीवर माझा परमार्थ गेला आणि अशा संताला मी आलिंगन मजवाटीच्या आधी आलिंगन द्यावे. अशा संतांना आलिंगन दिल्यानंतरचा परिणाम सांगितला. आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या चरणावर मस्तक ज्यावेळेस ठेवल्या बरोबर हो परिपूर्ण सद्गुरुनाथ कृपा करत असतात, संत कृपा करत असतात आणि कृपा केल्या बरोबर त्याच्या जीवनामध्ये कलाटणी मिळते, परिपूर्ण वृत्ती चित्तवृत्ती हरिमय होते. बघा म्हणून तुकोबाराय सांगतात, आजी पिटली माझी पुडी भवदुःखाची साकडी, पुंदाटले पुढे परब्रह्म सावळे, तुका म्हणे धन्य झालो हो. असा संत जीवनात आल्यानंतर ना देवा चित्तवृत्ती हरिमय होते आणि हरिमय झाल्यानंतर ना त्या जीवाला जगानं मानलं काय, नाही मानलं काय, मोठ्यापणा दिला काय, नाही दिला काय, पॉम्पलेटला नाव टाकलं काय, फोटो टाकला काय, नाही टाकला काय, लोकांना स्टेटस ठेवलं काय, नाही ठेवलं काय, त्याला त्याचं काहीच वाटत नाही. कारण धन्यता कोणाला आहे? त्याच्या चित्तवृत्तीला आहे. संतांनी जे वर्म तुकोबरायांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याच्या माध्यमातून आलं, त्या वर्माचा अंगीकार केल्यानंतर तुकोबरायांची जी चित्तवृत्ती आहे अगदी धन्य पावली. जन्म आलो ना अगदी धन्य झालो. लोकांना वाटतं कोणी मरून, लोक तुमचं आमचं गणित उलट आहे, तेव्हा काऊन उचली ना, अरे आला तर राय ना दर्शक, आता अजून रिचार्ज संपलं नाही, तो आलं ज्या दिवशी संपन त्या दिवशी सांगायची गरज नाही. फोन लागतो का पुन्हा? रिचार्ज संपल्यावर पण फोन लागतो काय तुमचा? नाही ना, हा पुन्हा लागणार नाही. आहे तोपर्यंत त्याला जाणून घेतलं पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे. सुखे संताची या झालो, इतकं सुख जीवनामध्ये आहे. सुख कशाला म्हणतात? संताशिवाय सुख नाही, देवाशिवाय सुख नाही. पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये देव आणि संत मायनाच आहे, म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. लोटांगणी आलो पुढे भार देखून या. संतांचे भार ज्यावेळेस वैष्णवाचे झुंडच्या झुंड समोरून यायला तुकोबारायला दिसायला लागले, अरे सगळेच संत ज्यावेळेस चित्तवृत्तीच हरिमय झाली ना, त्याला सगळेच देव दिसायला लागतात आणि त्यांच्याकडून तुकोबाराय नतमस्तक होतात. म्हणून नतमस्तक झाल्यामुळं काय झालं? आजी फुटली माझी पुढी भवदुःखाची साकडी, कोंदाटली पुढे परब्रह्म सावळे. तो परब्रह्म परमात्मा परिपूर्ण चित्तवृत्तीमध्ये अनुभूतीला आल्यामुळं संपूर्ण जग तुकोबारायला भगवंत संत दिसायला लागलं. सरळ सरळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. विठ्ठल आज तुमच्या पट्टीत कीर्तन आहे, आज माझ्या पट्टीत नाही करायचं. सगळ्याकडेच आपल्या पट्टीत नाही करावं गोकुळ महाराज. कधी कधी दुसऱ्याच्या पट्टीत चाललं पाहिजे तर स्वरात येतही नाही तर अवघड होतंय. या पट्टीत चाललं तरच जमतंय का नाही? हा, जीवनामध्ये जन्माला यायला पुण्य लागतं, बरोबर? जन्माला येणे पुण्य आहे. जन्माला तर सगळे झाले की नाही? नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापोडी, बरोबर आहे का नाही? इतर योनी जटाई हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. काही एक उपजता समर्थी, अंध पांगुळ होती अरे जना. मग हे सगळे जन्माला आले नाही का? आले मायबाप. त्यांच्याजवळ पुण्य आहे का? नाही नाही, ते पुण्य प्राप्त करायला निघले.
त्यांचं जे काही आहे ना ते भोगून संपून ते आता या लाईनीकडे निघले, माणसाच्या लाईनीकडे निघाले आणि माणसाला ऑलरेडी मिळालेलं आहे. म्हणजे त्या त्याला काय पुण्य त्याच्याजवळ आहे. पहिला गोष्ट माणसाचा जन्म मिळाला, पहिली भाग्याची गोष्ट. दुसरा जन्म भारतात मिळाला. भारतासारखा देश या विश्वात कुठंच नाही. कानाकोपऱ्यात कुठे येता तुम्ही, कुठे येता. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखी भूमी नाही. हो, आणि त्यातल्या त्यात लासूरगाव सारखी शक्ती कुठं नाही. विठाला विठाला. आपण हाताचे नाही, आपण हाताचे नाही बरं का शेलार महाराज. आपण दक्ष राज्याच्या काळातली, ही दक्ष राजाची नगरी आहे, पण आम्ही अदक्ष राहिलो. दक्षाचा पताच नाही. दक्ष राजाला तुम्हाला सगळा कथा भागवायची मला तो नाही सांगायचा. मला सांगायचं काय बघा, एवढ्या मोठ्या पवित्र पुण्यवान भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो. मनुष्य देहामध्ये दुर्लभ होणारा जन्म सांगितला. माणसाचा जन्म दुर्लभ आहे आणि या माणसाच्या जन्मामध्ये ती गोष्ट आपल्याला करता येते, म्हणून आपण पुण्यवान. विठ्ठल विठ्ठल. सहजासहजी बघा, जे जे तुम्ही आम्ही सत्कर्म करतो, दान धर्म करतो, चांगलं वागतो, खोटं बोलत नाही, एकमेकाला सहकार्य करतो, उपास तपास करतो, व्रत वैकल्य करतो, जप तप करतो, तीर्थयात्रा करतो, आळंदी पंढरीची वारी करतो, तुळशीला पाणी घालतो, घरामध्ये देवाला स्नान घालतो, हे सगळं सत्कर्मामध्ये मोडतो. तिळा तिळा पुण्य साचा पडे, ते हे बहुता जन्मी जोडे. बघा याला काय होतं महाराज, तिळा तिळा पुण्य साचा पडतं. आणि जसं आपल्याकडं एक खटी पैसा येत नाही, आपण कुणी धंद्यावाले माणसं असतात, मग त्याला थोडं थोडं येतं, मग ते काय करते बँकेमध्ये ते रोजचं खातं उघडते, 100 रुपये 200 रुपयाचं उघडतात का नाही. मग त्याच्यामुळे काय होतं, तिळा तिळा काय होतं, खातं पडतं. मग त्याला 1-2 लाख झाले का मग काहीतरी व्यवहार करता येतो का नाही. तसं द्रष्टांताच्या सिद्धांताकडे या, तसं तुम्ही आम्ही जे करतो हे सगळं सत्कर्मात मोडतो. आणि या सत्कर्मानं काय होतं मायबाप, पुण्य तयार होतं. परंतु उद्धारा करता जे पुण्य आहे, संत प्राप्ती करता जे पुण्य आहे, ते वेगळं आहे. बघा बरं का, स्वर्गा पुण्यात्मके पापे येई जे, पापात्मके पापे नरका जाई जे, माते जे न पाविजे ते शुद्ध पुण्य. बघा इथे तुम्ही आम्ही जे सत्कर्म करतो त्या सत्कर्मानं काय होतं, स्वर्गाची प्राप्ती होते, बायको चांगली मिळते, घरदार चांगलं 2-4 कोटीचं राहतं, 4 व्हीलर मध्ये चांगल्या एसीच्या 4 व्हीलर मध्ये फिरतो, याला स्वर्गच म्हणतात. स्वर्ग म्हणजे काही वेगळं देवांवर निर्माण नाही केला, हे स्वर्गच आहे. बघा, स्वर्ग पुण्यात्मके पापे येई जे, एवढं करून सुद्धा कर्म होतं का नाही तयार. चांगल्या घरात राहत असून, चांगल्या गाडीत हिंडत असून, चांगलं खात पिता असून तरी कर्म तयार होतं. कर्म होतं म्हणजे पाप तयार होतं, बरोबर. बरं का, स्वर्गा पुण्यात्मके पापी येई जे, पापात्मके पापे नरका जाई जे. तू कर्म केलं, नको ते खाल्लं, नको ते पिलं, नको ते लोकांना शा दिल्या, नको तसं वागलं, त्यानं काय होतं, पाप तयार होतं. पाप झालं म्हणजे त्याला स्वर्गात जागा मिळते. तुम्हाला कळू राहिलं मी काय भुकू राहिलो, त्याला काय होतं, नरकाला जावं लागतं, रव रव नरकाला त्याला जावं लागतं. पण तिसरी गोष्ट सांगितली संतांना, माते जे न पाविजे ते शुद्ध पुण्य. माझं करशील तर माझ्या स्वरूपाला पात्र होशील. हा, आणि माझं करण्याकरता कोण पुण्याचा होईना सेवक, कोण पुण्याचा होईना सेवक, कोण पुण्याचा म्हणजे कुणाचा, कोण पुण्य याचा होईल सेवक म्हणजे कुणाचा. हा, हे जरा थोड तुम्हाला लवकर उलगडणार नाही आणि मला धपल्या काढता येत नाही.
विनोद मारणं माझ्या नशिबात नाही, अशी डायलॉग बाजी माझ्या नशिबात नाही. नाही 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 नाही. मी तुमच्या कर्माचा वाटेकरी कशाला होऊ? जे उद्धाराचं साधन आहे ते सांगतोय तुम्हाला. बघा कोणतं पुण्य सांगितलं? हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. पुण्याची गणना कोण करी? कोण करी? कोण करी? आपल्या कर्माची गणना कोण करी? जो करी तो पुण्याची गणना करी. बरोबर आहे की नाही? जो आपल्या कर्माची गणना करतो ना तोच आपल्या पुण्याची गणना करतो. बघा, आणि पुण्य सहजासहजी तयार होत नाही. बघा, तुम्ही आणि जन्माला यायला ना 6 लोकांचं पुण्य लागलं. जरा बारीक कीर्तन ऐका. तुम्ही आम्ही जन्माला येण्याकरता 6 लोकांचं पुण्य लागलं. मी जन्माला आलो की नाही? माझे आई वडील होते म्हणून मी आलो. बरोबर? बरोबर आहे की नाही? म्हणजे किती झाले ते? 2. माझ्या आईच्या आई वडील नसते तर माझी आई आली असते का? म्हणजे किती झाले? 4. आणि माझ्या वडिलांचे आई वडील ते जर नसते तर वडील आले असते का? नाही. म्हणजे ह्या 6 लोकांचं पुण्य होतं म्हणून मी 7वा धडकलो. विठाला विठाला. मग जन्माला आलो, पुण्याला आलो. मग पुण्याला येऊनही फायदा काय आहे? जन्माचं सार्थक करायचं. आला त्रिकोटोनी या जातील कवण्याऱ्या टाया, घरदार तुझे लोभे अवघी लटकी समाया. जन्माला आलो आणि या जन्माचं जर सार्थक करायचं असेल, या जन्माचं सार्थक संतांच्या मुठीमध्ये आहे. जगात कुणाच्याच नाही, आई बापाच्या सुद्धा नाही. हो, आई बापाच्या सुद्धा. आई बापाला वाटत यांना लहानात मोठं व्हावा, नोकरीला लागावा, 2-4 कॅलेंडर काढावा आणि शिवणात निघून जावा. दुसरं काय लागत? काय वाटत त्याला? एवढंच वाटत की नाही? माझ्या डोळ्या देखत हे 2चे 4 झाले पाहिजे. तू दमदार तुझ्या हातात नाही ते 2चे 4 गण पाहू राहिले तरी भेटाना. मग तुझ्या हातात नाही 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 नाही. हे फक्त स्थूल व्यावहारिक जगाचं तुम्हाला सांगतील, भौतिक जगाचं सांगतील. पण केले उपकार सांगू मी काय? सांगू मी काय? बाप ना करी ऐसी माय. आई बाप जे करू शकत नाही ते संत करतात. संत फैसला करतात. फैसला. संत जज आहे, जज. आपल्यासारखे नाही, ये पुढ्या तारखेला, ये पुढ्या तारखेला नाही. नाही. मुखी नाम हाती साक्ष. आता मी इतकं कुदू कीर्तन करू राहिलो, माझ्याजवळ साक्ष काय? साधू संतांना केलेल्या परमार्थाचा रिझल्ट आहे त्यांच्याजवळ, पुरावे त्यांच्याजवळ. आमच्याजवळ काय पुरावे? मग 10,000 कीर्तन हे पुरावा आहे का तुम्हाला? 10,000 नाही, अजून 1,00,000 केले तर तोंड वाचून द्यावं लागेल तुला. बघा, माझं ऐकू नका. आमचे कीर्तन करळ कोण लागते त्याला कारणच आहे. आम्हाला काही तुम्हाला लुटायचं नाही, तुमच्या गावात काही मला वादात उभा राहायचं म्हणून आम्ही करळ बोलत नाही, आम्ही सरळ बोलत. आणि लोकांना ते करळ लागत, कारण करळ लागायसारखं वाटत.
आमच्या काही बांधाला बांध नाही माय बाप तुमच्याजवळ. नाही 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 नाही. अज्ञानाची बुद्धी इतकी संपत्ती, अज्ञानाची बुद्धी इतकी संपत्ती, अज्ञानाचे होते इतकी संपत्ती, अज्ञानाची होते इतकी संपत्ती. इतकी संपत्ती, अज्ञानाची अज्ञानाची बुद्धी इच्छिती आणि संपत्ती संघाली काय कोणाची म्हणजे पुन्हा रव जाऊ द्या मला त्यांनी प्रमाण बरोबर दिलं. अज्ञानी जीव कशाची भक्ती करताय संसाराची. बघा किती अज्ञान समाजामध्ये वाढलं, इतकी संत झाली दगड उचलावा तिथं संत आहे माय बाप. परंतु इतकं अज्ञान आहे काट्याचं लग्न होत नाही तरी देवाला साखर आहे का नाही. गाठी बांधतील, भानगडी करतील, नारळ बांधतील, काय बांधायचा राडा सगळा करतील. काय करतात काट्याला पुरी देवानं पाहून द्यायची. तुम्ही इथेच आहे ना बरोबर आहे. बर इकडून तिकडून गाडी भुरकी पाहून गेली एजंटच्या माध्यमातून झालंय ते फळाला आलंय जाऊ दे आलं बरोबर आहे का नाही. आणि त्याला जर 2-4 वर्ष काही नाही झालं तर पुन्हा कोणाकडे केस जाते बरोबर आहे ना. पुन्हा केस कोणाकडे जाते म्हणजे पोराला पुरी त्यालाच पाय त्याला पोर पैसा अडका त्यांना द्यायचा. तू काय नांगर वाढायचा तो काहीच नाही करायचं का. अरे गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, कोणाला कधी अटॅक येईन सांगता येत नाही बरं का. अय शिट्टी मारीन कधी किक मारूस तर सुद्धा तुला टाइम नाही बरं का. गाडीला किक मारायला सुद्धा तुला सावड नाही बरं का. खाली पाय मारला ना वर डोळे पांढरा करता येते इतका सुद्धा वेळ तुमच्या आमच्या हातामध्ये नाही बरं का. कल करे तो आज कर, आज करे तो अब, अरे निकल जाएगा श्वास तो करेगा कब. नागपुड्या खाली चालले आणि परमार्थ चाललाय आमचा. मिलाई करतो माय बाप. परमार्थ जीवाचा उद्धार, जीवनाचं सार्थक ज्या गोष्टीमध्ये आहे ती गोष्ट आम्ही विसरलो. ती गोष्ट संतांच्या मुठीमध्ये आहे. बघा ज्ञानोबा काय सांगतात. वाचूनी ज्ञाने विनय के उपाय करीशी जितुके केवी गुंतसी अधिके रुकिये. वाचून उलगडा होणार नाही. वाचून उलगडा होऊ शकत नाही जिंजोडे महाराज. हा किती वाचलोय 4 पडे 6 पडे 18 किए मुपाट. एक आत्मज्ञान की खबर नाही जैसे बडबडे भाट. होय नाका विना मोती. आणि पुढं काय मला नाही येत काय म्हणजे नादबाबाला येडं लागलं होतं काय. नादबाबाला येडं लागलं होतं काही उपयोग आहे का. काहीच नाही. लई स्टेटस पाहू राहिला आपण. नाचल्यावरही चालले लोक नाही म्हणून राहिले लोक तरी यंत्रट जात ऐकतच नाही. मग कोणाचं काय जाईल. ज्याचा हात मोडून साधू संत सांगून गेले भुकून गेले त्याला काही घेणं का घेऊ नका. हे जरी न ऐका मग दुसरा येईल
कटकटून बांधीन शिवनात घेऊन जाईल 5 लिटर डिझेल फोनवर सांगेल काहून हे वल्ल्याचं जळणार नाही म्हणून मायबापावर संताचं काही जाणार नाही पण विचार करा संताशिवाय भाऊ चांगलं चाललं हा तुमचं नाव नव्हतं घेतलं गणेश साऊंड सिस्टीम गाऊन घेतोय विठाला विठा चांगलं चालू द्या दर्शक राहिले अर्धा तास काय चाललं होतं वाचून येण्याने विनयके उपाय करीची जितुके ते केवी गुंतची अधिके रुक्याई मायबाप वाचून गुलगाना होणार नाही वाचून कळणार नाही ते वाचून संसार होतो काय पाहून संसार होतो काय नाही ना गण बायबेटे मग राहिले पण हो राहिले की संसार मॅच व्हायना ना ते मॅच व्हावं लागत आणि मॅच व्हायकरता जीवनामध्ये संत यावा लागतो तसं कळू शकत नाही बघा बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली त्या भगवंताला दया येण्याकरता संत लागतात देवातला आणि संतातलं अंतर जाणणारा एकच महात्म्य या सृष्टीमध्ये जीवातलं आणि देवातलं अंतर संत जाणतात म्हणून त्या संत जीवनात येण्याकरता सुद्धा कोट जन्माचं पुण्य लागतं आणि ते पुण्य जीवनात तयार झालं रे झालं तर त्याला सांगायची गरज नाही अभंगाचं पहिलं पुण्य फळले बहुत दिवसा पुण्य फळले बहुत दिवसा पुण्य फळले बहुत दिवसा पुण्य फळले या शोधामध्ये निघाले जन्माला आलो ठीक आहे घरामध्ये पंढरपूरची वारी चालू आहे ठीक आहे देव सगळे बोललो बा करत होते पण काही करतच होत्या ना माझ्या वडिलाची मिराशी गा देवा चालूच होतं का नाही मग हे सगळं चालूच असताना तुकोबरायच्या जीवनामध्ये उपरती निर्माण झाली का मी जे करतो आहे ते योग्य आहे का शास्त्र जे सांगतं ते योग्य दृष्टांत देऊ तुम्ही इथं बसेल जे आहे ते योग्य आहे का तुमच्यातून जे निघून जाणार आहे ते योग्य आहे नाही ऐकूया तुम्हाला आणखी पुढे जाऊन सांगा जाऊ आज तुम्ही केलेली बायको खरी आहे की नाही खरीच आहे का नाही खरीच आहे का नाही काय म्हणते महाराज तुमचं काय डोकं फिरलं खरी नाही तर काय काय मला नाही मानत तुम्ही अशी तर मी खरी आहे का नाही पण कालांतरानं काय झालंय मी आईच्या दर्शनाला आलो आणि तिकून फोन आला लवकर घरी या तिला घाम फुटलाय मी आईचं दर्शन सोडून दिलंय घाम फुटल्यावर मला घाम फुटला का नाही अरे आता गाडी करावं लागती संभाजीनगरला जावं लागतं गेलंय तिथं गेल्यानंतर या जुन्या अशा आया होत्या जुने लोक फोडं राहिले नाही आता आणि आम्ही ठुले नाही चाळीत काढून गेले तो भाग सोडून द्या हा पण ते जुनं फोड होतं त्याने सांगितलं हिला औरंगाबादला न्यायची गरज नाही दृष्टांताच्या सिद्धांताकडे यावर का मला वेळ नाही पण सांगायला तुम्हाला पटलं पाहिजे कीर्तन दृष्टांत सिद्धांत प्रश्न उत्तर आणि श्रोता वक्ता जिथे एकत्र येतो त्याला कीर्तन म्हणतात कीर्तन म्हणजे तमाशा नाही दैंगाणा नाही त्या आईनं सांगितलं न्यायची गरज नाही हिचे चापे चापे पडले हिना आ केलंय डोळे फाडले त्या अर्थी ही राहिली नाही
मग आता मी तर गंज उठत बसत घर पुसत गेलो का नाही? गेलो का नाही? मग आता ती पडेल का नाही? तर भारी काय का बरं का, लय कीर्तन ऐकतो आपण, ऐकून ऐकून किटलेन कान तरी न झाले ब्रह्मज्ञान. मग ती पडेल ती माझी बायको आहे का जी निघून गेली ती माझी बायको आहे? हा दुःख कळा ना आता काय फाशी घेऊ तुमच्या पुढे? तुम्हाला विनोद ऐकायची सवय, खरं ऐकायची नाही सर. मग विचार करा ना, आयुष्यभर कोणाला मी म्हणलो माझी, कोणाला म्हणलो माझी? जी पडेल तिलाच म्हणलो का नाही माझी? मग रडतो काय करता? ओळखीची केली का मग म्या? जी निघून गेली तिला आयुष्यभर ओळखलं का नाही? ओळख तसा माझ्यातला मी ओळखला का नाही? जे सकाराम तुकाराम गणपत संपत कटआउट लावून आलेलो आहे ना मायबाप, जे 5.5 फुटाचं आकार लावून आलं नाही तो मी नाही. त्याच्यामध्ये जी गोष्ट आहे आणि जी गोष्ट निघून जाते, निघून गेला वारा, 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 आई वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. आमच्या पावसनाथ महाराजाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी, ते अंगाला घाम फुटलाय बोलले का झाले. असे हिरे कमी गोकुळ महाराज आपल्याकडे, सरबोटार म्हणणे इतके अंग झाडून सेवा करणारी माणसं खूप कमी आहे. आणि त्याच्या आपल्या बाबाची कृपा आहे त्याच्यावर. ते ना अंग झाडून नांदले म्हणून त्याला यायला लागलं बरं का. ते नक्क्या पट्ट्यात नाही राहिले. हा ते अंग झाडून नांदले म्हणून त्याला यायला लागलं. ते जाऊ दे, मी काय सांगत होतो. मग जे निघून गेलंय ते ओळखीचं केलं का? त्याला ओळखीचं कराय करता कोणाला कळतं काय ते? मला लई ताप आला तर मग कमरा दुकानात जाऊन चाला का किराणा दुकानात जावं लागेल? कुठे जावं लागत? डॉक्टरकडे जावं लागत का नाही? मेडिकलकडे जाऊन देत नाही, आणखीन सणसण होत आहे. हा ज्याला त्याचं ज्ञान आहे त्याच्याकडे जावं लागेल का नाही? का कोणाकडे जाऊन जमत? डोकं दुखायला लागलं, गुडघ्याला झेडवाम लावायचं काम चाललंय. अनंत जन्मापासून दुरोणी आलो गा, दुःख झाले दारुण यावं या यथवरी होते याची कारण. हो किती लावून आलो देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो करू सत्ता कवनावर. हे पाणी द्या मा, इतकी अमृता उठून सुद्धा येत नाही. फार दार जवळ बसेल राहतं पण म्हणता पाणी दे तिकून. करू सत्ता कवनावरी, कोणावर सत्ता करतो राजा? समजून घेतलं पाहिजे. आणि ती ओळख तुकोबरायाला तळमळ लागल्यानंतर तुकोबराय विचार करायला लागले, मी इतका परमार्थ माझ्या कुटुंबामध्ये भिनलेला असताना सुद्धा माझा उद्धार कशानं होईल? काही मी उद्धार पावेन? काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा भोजन का? संत जन संत सगळे नसतात, मेकअप मध्ये सगळे असतात, पण सगळेच संत असतात असे बगळाही पांढरा आहे आणि हंसही पांढरा आहे, बरोबर? मग दोघेही पांढरे, पण दोघं हंस कोणता आणि बगळा कोणता कळंन का? त्याला काय करावं लागत आहे? सत्यनारायण करावं लागत. बगळ्यातला आणि हंसातला फरक कशाने कळतो? त्याच्या पुढं दूध ठेवलं रे ठेवलं का? बघा बगळ्यानं ज्यावेळेस तोंड घातलंय त्याच्यामध्ये त्या वाटी, ते पाण्यात सगळं दूध ढोसून घेतो कोण? हा. आणि हंस काय करतो? त्यानं त्याच्या तोंड घातल्या परब्रह्मना त्याच्यामध्ये अशी ताकद निर्माण करेल का ते पाणी वेगळं करता आणि दूध वेगळं करत. तुम्ही दिसते सारखी, पण पुढची गोष्ट आहे वर्म जाणे तो पारखी. सगळ्याजवळ ते वर्म नाहीये माईबाप, ज्याच्याजवळ ते वर्म आहे त्याला संत म्हणतात. आणि संत परंपरागत असतात. करिता कीर्तन नवती ते संत, बरोबर आहे की नाही? कीर्तन करतो म्हणजे संत नाही.
बुद्धी संत ज्यांका हित विठ्ठली नेनती काही ताना तुना. एका खेट्या वाचून खेट्या माहिती का आपल्याला? खेट्या माहिती ना? खुट्या नाही दोराला, खेट्या माणसं खेट्या मारी द्या नाही, पण नेनती काही. अरे तुम्हाला आम्हाला जे दुःख आहे, तुम्हाला आम्हाला ज्या यातना नाही ना, त्या आमच्या कर्माच्या केले कर्म झाले, त्याची भोगा आली, उपजली मेली आईचे किती. बरोबर आहे. जन्माला येण्याला कारण कर्म आहे, जन्माला येण्याला कारण वासना आहे, आणि जन्माला येण्याला कारण पाप आहे. मग हे याच्यावर लेप लावायचा सोडून दिला, नको ते धंदा काय लावला. ज्यांचा हेच विठ्ठली आहे, मग विठ्ठल आहे का आमच्या डोक्यात? विठ्ठल काय म्हणत्या? आमच्या डोक्यात विठ्ठल आहे का? तुकोबरा एका भंगात सांगते, ज्याची विठ्ठल नाही धावा त्याचा मुस्कड नाही पावा, त्याचा संग न करावा, तुकोबरा सांगतात. मग विठ्ठल कोणता आहे बघा, मला ते सांगायचंय. काय आपल्यातला म्हणजे जीवातलं आणि शिवातलं अंतर कशाने कमी होईल? ज्ञानेश्वरीचा किंबहुना सोय जीव आत्मयातिलाय तेच जीव होय तया नाम सुख. शिवाचं आणि शिवाचं एकीकरण जिथं होतं त्याला सुख म्हणतात. मग आम्ही सुखाची व्याख्या आमची वेगळी आहे. आम्ही भौतिक गोष्टीमध्ये सुख पाहतो, ठीक आहे, पैसा काम पैशात सुख असं वाटत आहे आपल्याला. आल्यावर पण झोप येत नाही, यायला पाहिजे की नाही? आता या मावल्याला वाटत सोन्यात सुखी, बरोबर आहे ना? आता रस्त्याला चालून दाखवा बरं, जर खाली टाकून, मग सोन्यात सुख आहे ना, मग धाकून काऊन घेते? ज्या अर्थी भौतिक गोष्टीमध्ये सुख नाही माय बाप, सुख आहे संताच्या पायी. हो, आणि संत तुम्हाला आम्हाला दुसरं तिसरं काही न सांगता तुम्हाला आम्हाला एक वर्म देत असतात. जसं हंसाजवळ वर्म आहे, दुधाचं दूध करायचं वर्म हंसाजवळ आहे, तसं संताजवळ असतं. चातुर्य हरवी महत्व लपवी पिते पण मिरवी जगा माझी किंवा आवडी. संत काय करत असतात? संताचा हेतच एक असतो, ज्यांचा हेत विठ्ठली. तुमच्या आमच्या उद्धारा करताच ते आलेले असतात. मग त्यांनी जे वर्म दिलेलं असतं ते वर्म हातापायानं करायचं नसतं. जगामध्ये 99% परमार्थ तुमचा आमचा हातानं मुखानं चालला, बरोबर? पण विचार करा मायबाप, मुखानं परमार्थ किती दिवस चालणार आहे? एक दिवस जर पॅरलेसचा अटॅक आला ना, तर मुख सुद्धा चालत जाऊ द्या, पॅरलेसचा अटॅक लांब राहिला, पण अंतकाळ जवळ आला, घरघर लागली, मी पडलेलो आहे, मी आयुष्यभर पंढरपुराच्या वाऱ्या केल्या, आयुष्यभर त्या भगवंताचं नामस्मरण केलं, देवाचं दर्शन केलं, सगळा परमार्थ मी केला, पण ज्यावेळेस मी शय्यावर पडलेलो आहे, बिछाण्यावर पडलेलो आहे, सगळी यंत्रणा गलित गात्र झालेली आहे, अशा प्रसंगामध्ये फक्त मुख चालू आहे आणि कानपूर लाईनला राजीनामा दिले, डोळ्यानं राजीनामा दिले. अशा वेळेस फक्त 2च क्रिया चालू असतात माणसाच्या. तोंड राहतं करता येते, करत काय? त्याचा आवाज इको वाढून देत जातो देवाला. ती घरघर करताय आणि नागपुड्यातून काम चालू असतंय, बरोबर? मग ती घरघर बी काही कालांतरानं काय होते, थंडी होते का होते काय? आपल्याला जर समजा इको कमी झाला तर समजून घ्यायचं काही मिनिटात शिट्टी वाजणार आहे, बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा, त्या काळात मला जे आयुष्यभर केलेला परमार्थ त्यावेळेस काय येत नाही माझ्याकडं? येतो का? येतो? यायला पाहिजे का नको? काय येत नाही? काय येत नाही? तुकालियावर मा फेरा पडे, तुकालियावर मा फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म फेरा पडे. वर्म चुकलं माय बाप, जाण्याचं वर्म आहे आणि ते संताकडे आहे. म्हणून तुकोबर आहे सांगतात, मी बाबाजी चैतन्याला शरण गेलो. बाबाजी म्हणजे कुठले गल्लीबोळातले नव्हते. बाबाजीकडं राघव चैतन्य, केशव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य अशी परंपरा आलेली होती, बरं का? हा, परंपरात माहित नाही आम्हाला कशाला परंपरा म्हणतात. आदिनाथ उमा परंपरा आहे, पण काय परंपरा आली माहित नाही तुम्हाला आम्हाला. खरा परमार्थ कोणी, तुम्ही जर ज्ञानी झाले ना, तुम्ही जर हुशार झाले, ज्ञानोबर आहे का त्रास झाला? ज्ञानोबराला तुकोबराला का त्रास झाला? तुकोबाला का त्रास झाला? काय सांगितलं होतं द्या ना, काही गावात
काही केलं होतं का? लोकांच्या जागेवर अतिक्रमण केलं का? काही केलं का? काही न करता त्याला त्रास का झाला? तुम्ही ज्ञानी झाले रे झाले. हा, मग आमचं वर्चस्व कमी होतं. आणि आमचं वर्चस्व कमी झालं का मग आम्हाला तुमच्याकडे कांदे निवडायला यावं लागेल ना साडी. पण तुम्ही ज्ञानी व्हावा हे संतांचं मत आहे. प्रत्येक जीव इथं बसलेला घरदारा बायका पोरं सोडून तुम्ही इथं येऊन बसल्या काय करता? तुम्हाला तुकडे घरी मिळत नाही का? इथं येऊन का बसले? आता दुसरा दिवस येईल एवढा सभामंडप भरलेला आहे का? कारण प्रत्येक ज्याच्या करता आलो ना मायबाप ती गोष्ट करावं तेवढ्या करता व्यासपीठ आहे. त्या आईचा उत्सव एवढ्या करताची ती काय करता धडकली अनाने निर्गुण घेऊ नका 9:30 आज बाकीचे भाऊ आहे ना पुढे घ्यायला. मी नाही घेत, मी फक्त केला इशारा जाता जाता. अनादी निर्गुण प्रगटली, मग निर्गुण प्रगटली ना का सगुण प्रगटली? निर्गुण प्रगटली. मग तिनं काय केलंय? मोह महिषासूर. मोह कोणता? शेंडीवाला राहतो काय? मोह तुमच्या आमच्यामध्ये पण आहे. ओले मृतिकेचं मंदिर, ओले मृतिकेचं मंदिर, शत्रू बसलेले तुमच्या आमच्यामध्ये. कोणी वैरी नाही आपल्या या जगामध्ये. कोणी तुमचं नुकसान करायला रिकामा नाही. याचं तोंड पाहिलं म्हणजे गावात दिवसभर जात नाही. त्याच्या तू तोंड बेकार आहे. लोकांचं तोंड घ्यायला पाहतो. तोंड तू पाहिलं सकाळी आरशात. आपल्यामध्ये आपलं मन आपलं वैरी आणि त्या मनाला जर तुम्हाला उन्मन करायचं असेल तर भानगड काय? स्वतःला स्वतःची ओळख करायची असेल तर भानगड काय? त्याच्यासाठी संत लागतात. म्हणून पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा कसा झालो सन्मुख तुकैचा संत चरण. माझं भाग्य उदयाला आलं तर बरं आहे सांगतात. बाबाजी चैतन्यासारखा महात्मा माझ्या जीवनामध्ये आला आणि त्या महात्म्याकडे ज्यावेळेस बाबाजी चैतन्य कुठं उतरला, तुकोबराय कुठं देहूला, आणि तुकोबरायला उपरती निर्माण झाली. अशी अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. जमवरी अर्जुन हा बोधून भेटी म्हणा तववरी या साधना भजावीची लागे. उपरती निर्माण झाली बाबाजी चैतन्य. संतांना पत्ता देणार राहत्या ना, काही ठेवा म्हणणारी राहत्या, काही घेऊ नका म्हणणारी राहत्या, कीर्तन सारेच घ्या म्हणणारी राहत्या का? काहीला हे खटकत आहे, काहीला आमचं हर त्याचं नको त्याच्या अंगात देव येतोय. आई येते की नाही अंगात? पाहत नाही की तुम्ही रोज? अरे पण कोणती जाऊ मला तिकडे नाही जायचं. 9:30 पावणे 9 राहायचं. काय चाललं होतं बघा. बाबाजी चैतन्यासमोर गेल्यानंतर अनंत जन्मीचं जे कोड आहे, भाव दुःखाचं जे कोड आहे ना, साखड आहे ना मायबाप, ते संत कसं उलगडतात त्याचं 2 मिनिटात बघा. ज्ञानोबराय सांगतात त्याच परंपरेतला मी आहे. तुकोबराय सांगतात मी त्या परंपरेतला आहे. काना वचनाची वेटी आणि सरिसाची पैकिरटी वस्तू होणी उठी कौनू एक जो. बाबाजी चैतन्याकडे तुकोबराय गेल्यानंतर तुकोबरायने प्रश्न विचारला, बाबाजी मी देऊन आलो, मला देव भेटला पाहिजे. बाबाजी चैतन्य सांगतात भ्रम काढून टाक डोक्यातला. अय देव भेटला पाहिजे, तो काय मोदी सारखा आला सुद्धा सभा घेतली निघून गेला असा आहे का? असा आहे देव? तुम्ही आम्ही ज्याला देव समजतो तो तसा देव आहे का? नाही. जव आकार उपुडा कधी तर हा देव येणे भावी बदलते, मग बिघडली आता किती नाही म्हणून असा देव असतो का? येतो राहतो जातो खातो पितो नाही. बाबाजी चैतन्याला समोर बसवलं तुकोबरायला. अनादी काळाचे असलेलं जे तत्व आहे
गुरुने कानी फुंकीला वारा गुरुने कानी फुंकीला कान फुका लागते त्याला अशी गुरु लागते कान फुकणारे गुरु लागते ज्ञानोबर आहे बघा काय सांगत ही परंपरा असते हो बाबाजी आपुली सांगितलेली नाम रीत बघा बरं का रीत बघा कीर्तन सोडायच्या बेतात आलाय मी काही बॉन्ड नाही केला यायला सगळ्याला आमचे तहसीलदार सावंत महाराजांना मी काही बॉन्ड नाही करून दिला चारी वळी सोडून म्हणून बघा काय सांगत होता विठ्ठल विठ्ठल सद्गुरुनाथ काय करतात बाबाजी आपुले सांगितले ना गुरुवार दे हो माय बाप गुरुवार दे त्याच्या पुढं जग विचारणार आहे ते लोक म्हणतात गुरुनं सांगेल कोणाला सांगाल चालूच नाही मग ते रामकृष्ण हरी का असणार मग ते तर स्वराला बी माहिती श्री विठ्ठल स्वराला माहिती ओम नमः शिवाय स्वराला माहिती आहे शिवाभ्याम स्वराला बी माहिती आहे नाही पण कोणता सांगायला चालत नाही ती गोष्ट वेगळी मुक्तादित जना हे उद्याचा गुह्य करू नको प्रकट मोडेल भक्तीची वाट संत जन कोपती एवढं करून जर प्रकट केलं प्रकट करता होय मातृगमना ज्ञानदेवा म्हणे निवृत्तीची आन स्वतःच्या सद्गुरू शिवपत सांगतात ही गोष्ट ऐकायला सुद्धा ना गैनीनाथाला वाघ व्हा लागलं भीमाशंकराच्या गुहेत जावं लागलं त्याला परंपरा म्हणतात आणि अनादी काळात असलेलं तत्व बाबाजी चैतन्यानं कृपादृष्टी केली हात मस्तकी ठेवून प्रसाद देऊनी केले सुखी मस्तकी ज्यावेळेस मस्तकी तो जाना देवीला कर मस्तकी तो ठेवल्याबरोबर आणि ये हृदयीचे ते हृदय घातले हृदया हृदय एक केले द्वैत नामोडता केली अर्जुना आपण ऐसे परिपूर्ण कृपादृष्टी तुकोबरावर केली आणि तुकोबराय मार्गी लागले ती गोष्ट अहर्निशी करायला लागले करता 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 अर्धा तास निघून गेला पाऊण तास निघून गेला 1 तास निघून गेला बाबाजी चैतन्य बघत होते तुकोबराय परिणाम होत चालला बाबा का नाही औषध घेतलंय घुसऱ्याच्या मागे घुसरत ना घुसरत जाऊ द्या कुट्टीचा भोज जाऊ द्या घुसर नाही काढायचं तुम्हाला कुट्टीचा भोज शेतात जाऊन औषध घेतलंय भोजाच्या मागे जाऊन घेतलंय काय आला मरणालाच घेतला का नाही मग तिला जर औषध ढोसलंय तोंडातून फ्यास यायला लागला का मग त्याला फिरायला लागत आहे मग काऊन घराकडे पळत आहे मरणालाच गेलं ना ती जर औषध घेतला तर परिणाम आहे का नाही सरडं पाणी पिलं तर परिणाम आहे का नाही सरडं पाणी कळतं का नाही मग सरडं पाणी पिल्यावर परिणाम आहे मग अनादी काळाचं असलेलं तत्व दिल्यानंतर काही परिणाम होईल का नाही शत्रू महाराज व्हायला पाहिजे का नाही जो मोले मदिरा खाये तो मदिरा नंदेनाची गाये जेने ब्रह्मानंदू सेविला आहे तो राहे केवी तैसा भागवत ऐका भागवतातलं ओवी माझ्या नाही या लागी लोक बाह्यता स्वयनाचे प्रेम उन्मन्निता लोक तयामती पिसाचता हा बोधू सहसा पंडिता न कळे नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात हे चांगल्याला कळतं बरं का पादाने पिढे फोडायचेच नाही नाही उलटा जाशील शिवनाथ उलटा त्या शैदतपूरच्या त्या केटीत सुद्धा सापडायचा नाही तू अय भवन नदीचे पाणी रे गड्या इथं चालत नाही अंगरटपणा इथं तरी तनु मनु जीवे चरणाची लागावे अगर्भता करावी दास्य सकळ म्हणून बाबाजी चैतन्य ज्यावेळेस कृपादृष्टी केली तुकोबरायावर परिणाम झाला आणि 1 तासानंतर घळघळा नेत्री अश्रूच्या धारा कुठे रोमांच शरीरा घळघळा नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागल्या तुकोबरायांच्या आणि बाबाजी चैतन्यानं तुकोबरायाला जागं केलं तुका उठल्याबरोबर डोळे उघडल्यानंतर तुकोबरायांचं प्रमाण ध्यानी ध्याता पंढरी राया ध्यानी ध्याता पंढरी राया
दिसायला लागला एका घंट्यात काय वर्म असेल. आणि ज्यावेळेस परिपूर्ण बाबाजी चैतन्यानं कृपा केल्यानंतर तुकोबराच्या मुखातले शब्द अभंगाच्या दुसऱ्या चरणात आज भिटले माझे कोडे आज भिटले आया हो तुम्हाला लेकरं झाले ना, लेकरं झाले का नाही, जिला झाले तिचं सांगत तुमच्या अंगाला काटा आला नाही का? आला ना. लेकरू जन्माला येताना काही खाणं प्रकट झाले का नाही तुम्हाला? अंग थरथर कापायला लागलं की नाही तुमचं? डोळ्यातून अश्रू धर राहिले, हसत हसत आलं लेकरू बाय. मग हे 20 रुटाळवाल्याला नाही कळत आणि किडे पाडायला नंबर एक हे राहते. आज कुठं राहतं का, आज कुठं राहतं का, आमचा दमारा गेला, तुमचा दमारा गेला, तर आम्ही काय करणार? तुका म्हणे नाही विश्वास म्हणे. आम्ही जे भुगतो ना, मी भुईफोडासारखा मध्ये सुटेल बोय मोतीजी महाराज, तुम्हाला माहिती चांगलं. मी काही खानदानी कीर्तनकार नाही, पण जे अनुभूतीला आलं ना ते सांगतोय तुम्हाला. सात्विका भरणे रोमांचे रटणे, श्वेदाचे जीवन येऊ लागे कापेतो थरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रुत्या भितरी वाहता. परिपूर्ण देहावर परिणाम झाला तुकोबारायांचा. आणि तुकोबाराय सांगतात आजी फिटली माझी कोडी. हा भव दुःख, भव म्हणजे जन्म आणि मरण. मरायला हातपाय खोडा लागत का नाही? जन्माला आला तेव्हा हातपाय खोडली. कीर्तन सुटाच्या व्यथात आलंय, मी राईट टाइम कीर्तन सोडणार, तुम्ही चिंताच करू नका. जन्माला आला हातपाय खोडले का नाही खोडले? खोडले. मरताना हातपाय खोडीत का नाही? लय बॉय म्हणून गसरात कधी, लय ज्ञानी म्हणून गसरात कधी नाही. हातपाय फोडावाच लागतात का? वर्म चुकलं, व जायचं वर्म चुकलं. येताना हातपाय खोडीत नाही आलो आम्ही, आईच्या पोटात येताना आलो का आम्ही हातपाय खोडीत? नाही ना, नाही 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 आलो ना, तसं नाही आलो ना. अरे ना जिवंत मला पुत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कुर्मी किटकाचा झाला, रव रव दुर्गंधी रे, अमंगल त्याचा बांधा, मन चरणदाय गोविंदा, वरी येते मदालसा. हा हे वर्ण आहे. अशी आई पाहिजे, नाही तर ती कर्कसा असून काहीच फायद्याची नाही. ती आई सांगते मदालसा, लेकराला सांगते बाळा परी येते मदालसा, बाळा तू ज्याच्या करता जन्माला आलो ना त्याची ओळख करून घे. त्याने तुला पैदा केले त्याला नाही ओळखले, नाही ओळखले त्याला नाही ओळखले. ज्याने निर्माण केलं ना त्याला ओळखायचं नाही, रिकामे धंदे करत बसायचे. काही जरी केलं तरी जन्म मरणाचं चुकू शकत नाही. जन्म मरण चुकाय करता परंपरेत आलेली गोष्ट वर्म सद्गुरुनाथ संत देत असतात. दिल्यानंतर देहाचा विसर पडतो. आठवायचा कुठे आठवची नाही, आठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. बघा त्यांचे प्रमाण, ते देव झाले ना, आम्ही कोण भूत झालो? ते तुकाराम महाराज होते, ते ज्ञानेश्वर. आपण काही कोण भूत आहे का? आपण सुद्धा त्याच खाणीतून आलो ना, ज्या खाणीतून ते जन्माला आले आईच्या उदरामधून, त्याच उदरामधून तुम्ही आम्ही जन्माला आलो. पण त्यांना चांगले भेटले गैनीनाथ. आम्हाला गैनीनाथ नाही भेटत, आम्हाला दुसरेच नाथ भेटत. आडमंगनाथ. जपी लागला तापाला, ज्ञान लागला खापाला.
आम्हाला काही गेलं नाही, तुम्ही तोंड वाचवायला गेले आम्हाला काही गेलं नाही. दाव्याला कीर्तन आवडत, चिता आमची पट आमचीच आहे, तुम्ही काही करा. म्हणून जीवनामध्ये बघा, आजी फिटली माझी कुडी तुकोबरे सांगतात, आज माझ्या जीवनाचा उलगडा झाला. कशा करता आलो त्याचं महत्व आज मला कळालं. काय केलं मी, मला फक्त त्या संताची तळमळ लागली आणि जीवनामध्ये संत आला, संतांनी ते वर्म दिलं आणि वर्म दिल्यानंतर मी परिपूर्ण त्या वर्माचा अंगसंग केला. अंगसंग केल्यानंतर काय झालं, परिपूर्ण चित्तामध्ये माझा परमार्थ निघला. पिकली या शिंदे कुडूपण गेले तैसे आम्हा केली पांडुरंगी. परिपूर्ण माझ्या देहावरचं ममत्व निघून गेलं आणि मला असं वाटलं. अभंगाचं तिसरं आलिंगन आलिंगन संताला काय द्यायचं, दोनच मिठ्या मारवलो आम्ही, पण नाही त्याला आलिंगन नाही. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता घडे, सायुज्य मुक्तीचं फळ संताच्या आलिंगनामध्ये आहे. पण संत बी तितका पावरचा लागतो. 132 केवी असेल ना, 132 केवी, 132 केवी, हा तेव्हा बरं लावत. हे याच्यानं काही मुंग्या येत्या फक्त, हे 240 व्होल्टेज खाली आलं त्यानं फक्त मुंग्या येत्या. 132 आणलं तर मिळे त्या संतात सुद्धा तेवढी पावर लागते बरं का. त्या संतात सुद्धा तेवढी पावर लागते. एवढं सोपं नाही. म्हणून सांगतात बहु अवघड, संत इतके सोपे नाही बरं का. तुम्ही आम्ही ज्याला संत समजतो ना तसं नाही, त्याच्यामध्ये हे वर्म असला पाहिजे. जीव जवळ गेला ना, काय सांगा तुम्हाला ओरिजिनल संताचं माझ्या जीवनात आलेला अनुभव सांगतो मी. ज्यावेळेस संत लांब असतात, अगदी दूर त्या शहरापर्यंत असतात, आपण जर इथून चाललो, आपण रस्त्यानं जर चाललो, ज्ञानेश्वरी अध्याय 13वा आचार्योपासनांचं वर्णन करताना ज्ञानोबा सांगतात, ओरिजिनल संत कसा असतो, त्यानं ज्यावेळेस ते तिथं असतात बरं का, आणि इकडून जर ओरिजिनल साधक बी तसा असावा बरं का, तो महात्मा बी तसा असावा साधक. गुरुवर तितका भाव पाहिजे. गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, आते आप भेटे देवा. हो, त्या कर्माचा अंगीकार केलेला जीव असेल ना, हो, आपण दारी करी तिचा काळ, आपण दारी करी तिचा काळ.
गैनीनाथ ज्यावेळेस वाघ झाले त्या भीमाशंकराच्या गुहेमध्ये गेले, निवृत्तीनाथ घामानाथ धर 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 घाम फुटलाय निवृत्तीनाथांना, अंगावर रोमांच उभा राहिले. निवृत्ती दादाला वाटलं आता शेवटचा श्वास आहे, आई बाप निघून गेले, माझ्यावर जबाबदारी होती पण आता मी जबाबदारी पूर्ण करू शकत नाही. जर धरून घाम निवृत्ती दादांना आला. पण ज्यावेळेस गुरु त्या गुहेमध्ये घुसल्यानंतर ज्यावेळेस रस्ता संपला, पाठ भितडाला लागली, माग लागल्या बरोबर डोळे मिटले निवृत्ती दादांचे. मिटल्यानंतर गैनीनाथ वाघाच्या याच्यामुळे मूळ स्वरूपामध्ये आले. निवृत्ती घाबरू नकोस, अरे मी वाघ नाही, मी वाघ नाही, पण ही परंपरा उघडी नाही म्हणून तुला इकडे एकट्याला आणावं लागलं रे. पण हे ज्ञान तू ज्ञानाला दे, म्हणून हे ज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाईल. ती ज्ञान, ती परंपरा जशीच्या तशी ज्ञानोबरायांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आली. म्हणून जीवनामध्ये साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगामध्ये साधू थोर का सांगितला? आजू थोर नाही सांगितलाय. ज्यांना साहज होते तो साधू, आजू त्याचे साहज गेले नाही, तो बाहेरूनच साधू आतून तसाची. त्याला आजूक लागायची मला आता 9 लाखाची, पुराणा 50 लाखाची घ्यायची. त्यानं कुठं साहज होतली नाही. अंतरंगामधून परिपूर्ण निरपेक्ष निराकांक्ष वृत्ती ज्या साधनांची झाली. मी आणि माझे विसरली दयाचे अंतकरण, तो संन्यासी जाण पार्था निरंतर. अशी वृत्ती त्यांची असते संतांची. असा संत जीवनात आल्यानंतर संत गंज आहे गावामध्ये, पण ते वर्म जीवनात यावं. ते वर्म आल्यानंतर त्याचा अंगीकार करावा, आणि अंगीकार केल्यानंतर आजी फिटली माझी कोडी, भव दुःखाचे सगळे भव म्हणजे जन्म आणि मरण. जन्म मरण कशानं चुकेल? आपण भजण्यात चुकेल उचलते, आपण भजन म्हणत चालतो, ते सगळं करते बरं का. काडी लावले का, काडी आगीन डाव दिला, काडी लावले का मग आपण एक अभंग म्हणतो. कोणता? झाला प्रेत रूप, शरीराचा भाव झाला का? शरीर सांगितलं जाईल ना, शरीराचा भाव झाला प्रेत रूप, शरीराचा भाव लक्ष्यला ठेव स्मशानीचा, रट्टी रात्रंदिवस. त्याच्यामधलं एक चरण लोक काय म्हणते, आता 3 चक्रा मार. आपण किती मारतो? 3 काऊन? एक ज्याला मारली तर म्हातारा कोण होईल ना, पण 3च मारा लागायच्या. 3 चक्रा मारल्यानंतर ते एक एकेला ते मारता येते. दगड आणि जातो ना, तो जीव म्हणते, त्याला जीव म्हणते तुला. मग ते मारलेला ते जातो. 3 मारली मग आपण त्या पाण्याला काय म्हणतो, तिकडे तोंड करू, माग नको पाहू, माग नको पाहू, ती तुला लागल. माग नको पाहू म्हणजे याचा काय अर्थ आहे? काहीच कळत नाही. जाऊ दे, हे काही डाव्यात कीर्तन नाही. मग त्याला म्हणजे पुढे सर का तू जबर मागं ठेवेल रस्त्याच्या पाठाच्या माग, बरोबर आहे की नाही? असं सोडलंय त्यानं. सोडल्यानंतर काय म्हणत्या, हा गोम मार कायची होळीची, ते पायाची मारी तर महावाक्य ध्वनी बोंब महावाक्य ध्वनी बोंब काय सांगू राहिले तू? बरं आहे महावाक्य ध्वनी. महावाक्य कशाला म्हणतात? आई महात्मा ब्रह्म प्रज्ञानंद ब्रह्म तत्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी याला महावाक्य म्हणतात. 4 वेदाची 4 महावाक्य. आणि सद्गुरुनाथ त्या 4 वेदाच्या महावाक्याचा उपदेश तुम्हाला मला करतात. कानी जे पेरिले, डोळा जे देखिले, डोळा जे उगतं ना ते सद्गुरूची कृपा असते बरं का. आणि सद्गुरुनाथ देहाचं परिपूर्ण महत्व काढून टाकतात, जीवा आणि शिवाचं ऐक्य करतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये असा ओरिजिनल संत आला आणि त्या संतानं दिलेलं वर्म मी परिपूर्ण अंगीकार केलं. अंगीकार केल्यानंतर त्याचा परिणाम झाला. आजी पिटले माझे कोडे. अनंत जन्मापासून जन्माला यावं, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे, म्हणजे अनंत जन्मापासून तुम्ही आम्ही येतोय. एका एका युनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मनुष्य देहाचा. मग कोट्यावधी जन्म घेऊन जर आता इथपर्यंत आलो तर आता करायचं नाही का?
तसंच जायचं शिवणात. समजून घ्या, तुम्ही करावा असा संताचा आग्रह नाहीये माईबाप. याला खूप पुण्य लागतं. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हा, बहुत सुकृताची जोडी म्हणून नाही तर गोधडी आवडी नको तिकडे काय जात्या काय पडेल. नाही अवघड केली. विठोबार कुमाये उदयाचा टसा झालो सन्मुख तो पैसा. संत चरण पावलो आजी फिटली माझी पुडी. भव दुःखाची साखळी कुंदाटली पुडी परब्रह्म सावळी. आलिंगन संताची आ दिव्य झाली माझी कया. मस्तक ही पायावरी त्यांच्या ठेविता. यथामत यथावकाश 3 चरणाचा भावार्थ संत मायबापापुढे सांगण्याचा प्रयत्न केला. संताचं वर्णन होऊ शकत नाही, कारण संत वर्णनात येत असतात, वर्णात नसतात. म्हणजे बट्ट्या वर्णात असतात पण संत वर्णातीत असतात, त्यांचं वर्णन होऊ शकत नाही. काय द्यावे त्याचे? तुकोबरायांसारखा जगद्गुरु तुकोबरायांसारखा महात्मा म्हणतो काय द्यावे त्याची भावे उतराय ठेवी हा पायी जीव तोडा. त्यांचं वर्णन करताना तुकोबरायाची वाणी कमी पडते, नाथबाबांची वाणी, ज्ञानोबरायांची वाणी कमी पडते. पण कोणत्या संताची हो? 750 वर्ष माझ्या ज्ञानोबरायाला झाली. कितव्या वर्षी समाधी घेतली? जायचं घे तुम्हाला तर चाललो सकाळ. 22व्या वर्षी माऊलींनी समाधी घेतली. मायबाप विचार करा, 22 वर्षाची लेकराची कीर्ती 750 वर्ष झाली आज जिवंत आहे. 450 वर्ष माझ्या तुकोबरायाला झाले, 375 वर्ष माझ्या तुकोबरायाला झाले. आजही तुकोबरायाची कीर्ती जिवंत आहे, जशीच्या तशी आहे. त्यांच्यानंतर 400, 500 एकरचे बहादर होऊन गेले. ज्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे, युट्यूब स्पेशलिस्ट, त्याचे सुद्धा माग दावे तेरवे घालायला कोण नाही राहिलं. बरं, त्यांना स्वतःहून समाध्या बांधल्या. त्याला माहिती आहे बुचका आपलं काहीच करणार नाही. अशी पाळी असावा संतावर. म्हणून मायबाप संत जगाच्या ना धुन मे धुन पराया धुन पाप ना, पण तुम्ही करायलाच पाहिजे हा संताचा आग्रह नाही. हो, फक्त सांगणं आमचं, भुकणं आमचं काम आहे. हा, भुकणं आमचं काम आहे. जसा तो एखादा लाऊडस्पीकर घेऊन येत नाही का, ते आता लाऊडस्पीकर आणायला लागले पाहिजे. गोल्डून नाही राहिले, तेवढी हुशार झाली. आता ती गाडीवर घेऊन हिंडत आहे का नाही. ते भुकत काय करताय तुम्ही? घ्या नाही तर नका घेऊ, त्याचा भुकाचा धंदा चालू आहे. तसं आमचं भुकाचं काम चांगलं. तुम्हाला पटलं तर करा, नाही पटलं तर तुम्ही करायलाच पाहिजे. अशातलं काही भाग नाही. काही लागतील ना शिवनाथ मासे धरायला. विठाला विठाला संताशिवाय जीवनाचं उलगड उकलत नाही. कारण
संतांनी स्वतःच जन्म मरण टाळलं. बरोबर, मरण माझी मरून गेली मुदला केली अमर. बरोबर, संतांचं जन्म मरण चुकलं, त्याच्यामुळे ते तुम्हाला मला सांगत असतात. संतांना देवाची प्राप्ती झाली म्हणून संत कळकळीने तुम्हाला आम्हाला सांगतात. एखादी जर गोष्ट आपण घेतली ना, टमाट्यावर औषध मारायचं, जरा चांगला रिझल्ट आला तर आपण सांगत नाही का, भाऊ दुसरं आण नको, त्यांना 100% रिझल्ट आहे. मग सारं औषध जर आम्ही लोकांना सांगतोय, मग संताला वाटत आहे ये मराठी नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ते म्हणतात या जगामध्ये सांगण्याचं काम आमचं आहे. मायबाप करा नका करू. ती अनादी अंबिका एवढ्या करता जन्माला आलेली आहे. तिनं जो मोहन महिषासूर मारला ना, काम क्रोध ही झाडी अले मानव. कशाने काम क्रोध जातील आमच्यातले? आज उभवाचे जाईना, त्याला जर स्वर होऊ द्या, ते असं डोळे उठरून पाहत, जर स्वरातून बाहेर जाऊ द्या, मग बापा कसं रे, वैष्णवांचा माल खरा पुन्हा. मला जास्त बोलायचं नाही, म्हणून संत जीवनात यावा, संताचं धर्म जीवनात यावा. आई जगदंबेला हेच सांगायचं, आई अनादी काळापासून तू हीच गोष्ट करत आलेली आहे. बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध ज्ञानाचा बदलती, ज्ञानाचा बदलती. कशाचा बोध दिला आईनं? या जो बोध दिला ना, बोध दिला मग सांगा ते मार्ग जावीला नीट. हो, भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट, चालता प्रेमचंदी. हा, तो बोध आपल्याला मिळावा. आणि तो बोध उघड आहे बरं, आजही जगामध्ये जसेच्या तसं आहे. आता सोनं आहे का नाही, 1,16,000 1,20,000 झालं की नाही. आता मला गज वाटत आहे घ्यावा साऱ्या महाराजाच्या लो मग हम ठेवायचे पाच चमकाच्या द्या, तुम्ही घ्या म्हणजे ते चमकाच्या द्या साऱ्याला. मला बी वाटत आहे या बी कुडूक मुडूक 1-2 ग्रॅमचे करावा. काय नशिबात नाही ना रे, तकदीर गांडू तर क्या करेगा पांडू. आता माझ्याजवळ झाले 2,500, 1,15,000 झाले, पण 1,20,000चा भाव आहे. आणि मग मी गेलो सोनाराच्या दुकानात आणि त्याला म्हणलं, भाऊ मला आहे ना 1 ग्रामचं करून दे, लय लोकांच्या हातात मोठमोठे आहे, माझ्या बारीक करून दे, तुला जेवढी होईल तेवढी. ते म्हणे तुमच्याजवळ पैसे किती? म्हणलं 1,15,000. म्हणे धका. मी म्हणलो त्याला, मी महाराज आहे दे. तेव्हा तो महाराज कोणाला काढी लावायची पाय, ही रे 1,20,000 लागतील ता बाई. तू का म्हणे येथे पाहिजे जातीचे, तू का म्हणे येथे पाहिजे जातीचे, आणि अशा संताचं वर्म जीवनात आलं, कृत्य झालं. तुकोबर आहे अभंगाच्या शेवट.
जीव नसल्यानंतर जीवन धन्य होतं. मग त्याला मरायची गरज नाही. त्याला मरायची गरज साठविला हरीची हे हृदय मंदिरी त्याची सरली धार झाला सफल व्यापार. येरधार म्हणजे जन्माला येणारी मरण संताच्या मोठीमध्ये आहे. कारण संत वैकुंठातून येतात आणि वैकुंठात जातात. आम्ही मसनातून येतो मसनात जातो त्याच्यामुळे अडचण निर्माण. आम्ही जातो लोकांना घेऊन जातो. म्हणून आई जगदंबेला आई दाक्षिणी मातेला सांगू आई कुपुत्र जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. आई मुलगा कुपुत्र होऊ शकतो पण आई कधी कुमाता होऊ शकत नाही. ज्याच्याकरता तू अवतार कार्य या माझ्या भूमीमध्ये घेतलं ना या सगळ्या जीवांवर आई कृपा कर. आई कृपा करी. हा आई या प्रत्येक जीवाला सद्बुद्धी दे. भक्षण करू नका. त्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेलो नाही का. भक्षण करू नका. अपयपान करू नका. अभक्ष सांगू का. तंबाखू गुटखा मांस मच्छी झिंगे बोंबील अंडे खाऊ नका. अरे एवढ्या पवित्र भूमीमध्ये तुम्ही जन्माला येऊन कोट जन्माचा पर्वताप्रमाणे आपण करत राहू. याच्याकडे जाऊ नका. आतापर्यंत झालं गेलं. शिवनाला चांगलं पाणी येईल. शिवनाला गेलं. इथून पुढे तरी काळजी घ्या. भक्षण करू नका. अपेयपान करू नका. बिडी असेल सिगरेट असेल दारू गांजा आपू चरस भांग याच्या मार्गाला जाऊ नका. मटका खेळू नका. लॉटरी खेळू नका. सट्टे लावू नका. आपला एक दिवस आकडा लागेल बर का. आणि एक दिवस जर आकडा लागला ना अरे रे 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 लेकरं उन्हात पडतील बर का. आपला आकडा लागायच्या आधी आपण सावध व्हा आणि त्या भगवंताला शरण जा. आई जगदंबेला शक्ती मागा. नवरात्र शक्ती उपासनेचे दिवस आहे आणि त्या शक्ती मागू आणि झालेली सेवा त्या आई जगदंबेच्या आई दाक्षिणीच्या चरणी समर्पित करू. ज्ञानेश्वर ऐका पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने तसंच साधू संतांच्या कृपेने